मिलिंद देवरा यांची राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर मिलिंद देवरा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार मिलिंद देवरा। मिलिंदजी, अभिनंदन। आज अधिकृतरित्या तुमच्या नावाची घोषणा झालेली आहे। काय अजेंडा असणार आहे याच्या पुढे? मतदारसंघ तुमचा आता पूर्ण महाराष्ट्र झालेला आहे, काय तुमची पुढची योजना असणार? नाही, अजेंडा हेच आहे की शिंदे साहेबांसाठी शिंदे साहेबां यांच्याकडे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक ग्रँड विजन आहे, एक भव्य विजन आहे, एक मोठा विजन आहे आणि त्या विजनला पुढे नेण्यासाठी शिंदे साहेबांनी मला एक संधी दिली। त्या संधीसाठी मी शिंदे साहेबांचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिल्लीतील शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करणे हीच माझी प्राथमिक आणि प्रायोरिटी आहे। म्हणजे आज तुमची खासदार म्हणून निवड झाली किंवा बिनविरोध घोषणा झाली, खासदाराची घोषणा, आणि आजच राज्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय। काय प्रतिक्रिया आहे तुमच्याकडे? याच्या हा विषय तुम्ही दिल्लीत सुद्धा बघितलेला आहे, अनेक वेळा मुद्दा मांडलेला आहे। मी आपल्या माध्यमातून प्रत्येक मराठा कम्युनिटीचा सर्व मेंबर्स जनतेना खूप खूप शुभेच्छा देत आहेत, अभिनंदन करतो आणि शिंदे साहेब, खास करून मी शिंदे साहेबांचा नेतृत्वाला खूप कॉंग्रॅच्युलेट मला करायचं आहे, कारण शिंदे साहेब जेव्हा कमिटमेंट देतात, शिंदे साहेब नेहमीच कमिटमेंट पूर्ण करतात आणि मुंबईसाठी भरपूर असे काम आहे, सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी, आणि मला पूर्ण खात्री आहे की शिंदे साहेबांनी मराठा लोकांना आरक्षण दिलं, त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्रात राहणारे गोरगरिबांना, सर्वसामान्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार नक्कीच त्यांना देखील न्याय मिळेल। दक्षिण मुंबईचं काय? भाजपा लढण्याचा मिलिंद देवरा भाजपच्या उमेदवारांसाठी काम करणार? महायुती आणि खास करून शिंदे साहेब जे पण निर्णय घेतील मी तयार आहे। खासदार म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे, शिंदे यांच्या नेतृत्वात विश्वास दाखवलाय, पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघ कोणाचा याच्यावरती स्पष्टपणे उत्तर देण्यास कुठेतरी त्यांनी टाळाटाळक्याचं दिसून येते। कॅमेरा पर्सन ललित चौधरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।